नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय झटपट असं होणारं झणझणीत गावरान चवीचं मटण बनवत आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे पहा, आपण मटण घेतलेलं आहे. याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं. त्यानंतर यावरती हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सर्व मटणला हळद मीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि आता ना याला 10 मिनटाकरता साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत एक आपल्याला मध्यम आकाराचा कांदा चिरून घ्यायचा. आता गॅस चालू करूयात आणि त्यावरती ठेवायचं आहे कुकर. कुकर व्यवस्थित असं गरम झाला की यामध्ये घालायचं तेल. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात. एक मध्यम आकाराचा कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे, तो कांदा घालायचा आहे आणि आता कांदा छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. अतिशय झटपट असं होणारं आपण झणझणीत असं मटण बनवतोय, जे की बॅचलर लोकसुद्धा अगदी झटपट बनवू शकतील. पोहा इथे आपला कांदा आहे तो छान लालसर असा तळला गेलेला आहे. कांदा छान लालसर झाला. आता लगेच आपण यामध्ये हळद मीठ लावून घेतलेलं मटण घालूयात. सर्व मटण घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद मिनिटभर याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आता आपल्याला ना गॅस बारीक ठेवायचा आहे आणि यावरती ताट झाकून ठेवायचं आणि ताटावरती आपल्याला पाणी घालायचं आहे. जितका तुम्हाला रस्सा कमी जास्त हवा असेल त्यानुसार तुम्ही यावरती पाणी टाकू शकता. पाणी घालायचं आणि गॅस एकदम मंद ठेवायचा. आता जेव्हा या पाण्याला वाफ येईल, पाणी गरम होईल, तेव्हाच हे पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. पहा, इकडे छान अशी याला वाफ यायला लागलेली आहे. पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता लगेच हे पाणी आपण कुकरमध्ये टाकूयात. खाली पहा, मटणला सुद्धा अगदी व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे. पाणी घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम गॅसवरती याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता प्रत्येक कुकरनुसार वेगवेगळ्या शिट्ट्यामध्ये मटण शिजतं. जसे की 4-5 शिट्ट्यामध्ये सुद्धा मटण शिजतं. तर माझ्या कुकरला तर 7-8 शिट्ट्या कराव्या लागतात. आता इथं मी लसूण, अद्रक, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. आता याला झाकण लावून मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं. यामध्ये अजिबात जरासुद्धा पाणी न घालता आपण छान असं याचं वाटण तयार केलं. इथे कुकरच्या 7 शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड करून घेतला आणि यामधलं मटण पाहू शकता, अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. अगदी परफेक्ट असं आपलं इथे मटण शिजलं. चला आता याला फोडणी देऊया. गॅसवरती कढई ठेवायची. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण घालायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. एखाद मिनिटभर वाटण व्यवस्थित असं परतवून घेऊया. यामधील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित असं परतून घेतलं की आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. जसे की 1 चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे. 1 चमचा काळं तिखट घालायचं किंवा चवीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. सोबतच लाल तिखट घालायचं आहे आणि कोणताही तुम्ही इथे चिकन मटन मसाला वापरू शकता. जसं की इथे मी एव्हरेस्टचा वापरत आहे. मसाला यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. इथे मी दोन्ही मसाले घातले, चिकन मसालासुद्धा घातला आणि मटन मसालासुद्धा घातला. दोन्ही मसाले घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेलं मटण घालायचं आहे. आता या मसाल्यामध्ये तुम्ही कांदा भाजून सुद्धा घालू शकता. आता शिजवून घेतलेलं मटण घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जितका रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये आणखीन पाणी घालू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मटण आपल्याला छान असं 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. अतिशय झटपट असं या पद्धतीने आपलं मटण तयार होतं. अगदी गावरान चवीचं तयार होतं. पुरुष मंडळीसुद्धा अगदी सहजच या पद्धतीने मटण बनवू शकतात. पोहा इथे याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे. आता मध्यम गॅसवरती आपण याला 2 ते 3 मिनटं असंच उकळवून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. पहा, इकडे मस्त असं आपलं झणझणीत मटणाची भाजी तयार झालेली आहे.
भाजीला तरीसुद्धा पहा अगदी मस्त आलेली आहे. छान झणझणीत आपलं गावरान पद्धतीचे इथे मटण तयार आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने मटण नक्कीच बनवून पहा. एकऐवजी तुम्ही नक्कीच 2 भाकरी जास्तच खाल. मस्त असं गरमागरम मटण भाकरीसोबत सर्व करायला घ्यायचं किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला आजची ही झणझणीत अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप सारे युनिक आणि पौष्टिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज नक्कीच आवडतील. रेसिपी आवडली असेल तर घरगुती भोजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.